नमस्कार। एक कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये बटर थोडंसं टाकून घ्यायचं, एकदम अर्धा चमचा छोटा, आणि कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता थोडेसे मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचे आणि एक वाटी रवा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि असं मिक्स करून घ्यायचा। पटकन रव्याच्या गुठळ्या व्हायच्या अगोदर पटकन टाकून रवा हलवायचा आहे। हे बघा, असं सगळं एकजीव करून घ्यायचं। मस्त यात बटर, मीठ, कोथिंबीर आणि मिक्स हर्ब टाकलेत। आता ह्याच्यामध्ये मी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये जिरं आणि हळद टाकली चवीनुसार। आता हा अद्रक, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट होती माझ्याकडे, ती टाकली आहे। आता ती टाकून हा एक बटाटा किसून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली आहे आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपला घरचा मसाला असतो तो 1 चमचा टाकून घ्यायचा। तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता। हे बघा, असं सगळं टाकून आता ह्यामध्ये थोडंसं मी किचन किंग मसाला टाकला आहे। आता ते टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता हे जे पिठाचं रव्याचं हे करून ठेवलं होतं गोळा, तो आपण मळून घ्यायचा आहे चांगला। त्याला काय तेल लावायची गरज नाही, पटकन मळला जातो आणि अशी पारी करून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये हे जे बटाट्याचं सारण केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि असं आपण जसं करंजी करतो तसा शेप देऊ शकतो, नाहीतर आपण मोमोज टाईप केले तसं करू शकतो। असं पारी करून त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण टाकून घ्यायचं, म्हणजे हे रव्याचे मोमोजच म्हणा, चांगले पौष्टिक झाले आहेत। आणि आपण आता ह्याला वाफवणार आहोत। तर कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवून आपण हे सगळे असे बनवून घेऊन ह्याला तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता, मोदकाप्रमाणे नाहीतर मोमोजप्रमाणे। आता हे ह्याच्यामध्ये मी असा शेप दिला आहे, छोटी करंजी टाईप। आता ह्याला वाफवून घ्यायचं, 7 मिनटं वाफवून घ्यायचं। हे बघा किती मस्त वाफळलेत आणि लगेच शिजून जातं, कारण आपण गरम पाण्यामध्ये रवा भिजवला होता। हे बघा किती सुंदर दिसतात आहे, खाण्याला पण तितके टेस्टी आणि हेल्दी। हे तुम्ही संध्याकाळी स्नॅक्सला करू शकता, नाहीतर सकाळी नाश्त्याला करू शकता। मस्त, ह्याच्यामध्ये काही तळलेलं नाही आहे, काही नाही आहे की आपण मैदा नाही वापरला आहे। मस्त रव्याचे हेल्दी मोमोज एन्जॉय करा तुम्ही। आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।